नमस्कार, तुमचं स्वागत आहे दिलेश म्हात्रे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरेच दिवसातून व्हिडिओ बनवत आहे। आज महाराष्ट्र दिन आहे, आमच्या काकुल्याची जत्रा पण आहे आणि आम्ही काही कारणास्तव मंदिरामध्ये गेलो नव्हतो गावच्या, तर आज तो योग आलेला आहे। आम्ही मंदिरात जाऊन पूर्ण परिवाराने दर्शन घेणार आहे। सर्वप्रथम आम्ही चिनार मातेच्या मंदिरात जाणार आहे आणि तुम्हाला सांगतो, चिनार मातेचं मंदिर एवढं सुरेख बनवलेलं आहे की त्याला बघितल्यावर असं वाटतं की राम मंदिर म्हणजे आपण जे आहे ना त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतं। तर तिथं पण जाऊया। बाकी गावातले जेवढे पण आमचे ग्रामदेवता आहे तिथं आपण जाणार आहे। अग्निमातेच्या मंदिरात पण जाणार आहे। नंतर कापरदेवच्या वरती जो गड आहे, ऐतिहासिक गड आहे, तिथं जाणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आजचे काय काय घडामोडी। चला गाईज, निघालो आता आम्ही। अशी गाडी काढलेली आहे अर्धिकनी, प्रणाली पण सगळं सामान ठेवत आहे। नीलम पण तयार झालेली आहे, पण अंशी पण निघाली बघा, तोंड वाकरा केली तिने। हे सगळं आरतीचं सामान आहे। चला तर मग सर्वप्रथम चिनार मातेच्या मंदिरात चला गाई, निघालेलो आहे। बघा आमचा ड्रायव्हर सगळे मागे बसलेले आहेत। चला, चिनार माते की गाईचं मंदिर बघा, लोक आलेले आहेत तिथं। किशोर भाऊ आमचे मंदिर साफसफाई करतात। व्हिडिओ आहे तो, काय नाही व्यवस्थित दिसायला काही नाही त्यांच्या। तुम्ही चांगला काम करते तू याच्यामध्ये, तू काय या वाटायला आले चांगला काम करते तू, काय वाईट काम करते उलट जग बघेल बघा। किशोर भाऊ आपला मंदिर साफ करते। बांग्लादेश तर नमस्कार मंडळी, आम्ही आता चिनार मातेच्या मंदिरात आलेलो आहे। मंदिर खूप सुरेख आणि सुंदर आहे। म्हणजे जे राम मंदिराला जे दगड वापरलेला आहे तो तिथं वापरलेला आहे
आणि खूप वेळ झाले. किशोर भाऊंनी, किशोर मडवी आहेत, माझे मित्र पण आहेत. किशोर भाऊंनी खूप म्हणजे खूप अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांचा म्हणजे आता सध्या तर तुम्हीच आम्ही सोबत उभे आहात. बाकी लोकांच्या टीम सोबत किशोर भाऊनी खूप मेहनत घेतलेली आहे. बाकी लोक पण आहेत. तर किशोर भाऊ, किती वेळ लागला आपलं मंदिर बनायला? हा पूर्ण हा आपला मंदिर साधारणतः 4 वर्षापासून काम चालू होतं आणि तो आता एप्रिल 26 रोजी आपण गावकीला समर्पित करून त्याच्यामध्ये ज्या काही मूर्त्या विस्थापित झालेल्या आहेत त्या आमच्या गावकीचं आराध्य दैवत आहे. त्यांच्यानुसार आता गावकी त्याचा उपभोग घेत आहे. ओके. आणि किशोर भाऊ म्हणजे मशिनरी किंवा खर्च पण खूप आला असेल? नाही, त्याचा अजून आम्ही बजेट लावलेला नाही, हिशोब बाकी आहे. आणि त्याच्यानंतर काय असेल तर लोकांसमोर आम्ही सादर करू. जे काही लोकांनी दान दिलेले त्याचाच भाग येतो. ओके. म्हणजे जी देणगी मिळाली त्याच्यामधून म्हणजे आपण मंदिर साकारला किंवा आपल्या गावाला तुम्ही एवढी मोठी जबरदस्त अशी म्हणजे मंदिराची रुपाने तुम्ही हे दिलेले, वाक्य दिलेले की जे पूर्ण गाव तुमच्या पूर्ण टीमवरती, पूर्ण लोकांनी ज्यांनी देणगी दिली त्यांचा पण आम्ही आभार मानतो. म्हणजे सगळ्यांच्या मेहनतीने जे मंदिर बनवलेलं, खास करून म्हणजे आपली जे पिंपलची पण काही कमिटी आहे, पिंपला दोन्ही मिळून हे मंदिराचं काम केलेलं आहे. आणि जत्रेच्याच दिवशी म्हणजे लोकार्पण केलेलं आहे मंदिराचं. आपण 26 लोकार्पण केलं आणि आपली 10 एप्रिलला 26 मार्चला आपण लोकार्पण केलं आणि 10 एप्रिलला आपली जत्रा होती. ओके. 26 एप्रिलला आपण लोकार्पण करू आणि 26 मार्चला लोकार्पण म्हणजे मंदिर खुला केला आणि जत्रे दिवशी आपण त्याच्यामध्ये म्हणजे जास्त लोकांना म्हणजे सर्व गावकीला आमंत्रित करून दर्शनाची म्हणजे सुरुवात केली. तर धन्यवाद किशोर भाऊ, तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती दिली याच्याबद्दल. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि चिनार माझ्याला मी म्हणजे प्रार्थना करते किशोर भाऊच्या कामात आणि त्यांच्या आयुष्यात त्याला भरभराटी म्हणजे कामयाबी भेटू दे. धन्यवाद किशोर भाऊ. नारळाला तर हार्दिक फोडणार आहे, कारण आता हा आमच्या घरचा वारसा त्याला संपत आहे. सर्व देवी देवतांना मान सन्मान त्यालाच द्यायचा आहे म्हणून तो आज नारळ फोडत आहे. नारळ फोडण्याची व्यवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर केलेली आहे, जेणेकरून मंदिरामध्ये म्हणजे घाण किंवा नारळाचं पाण्याचे पडते मुंग्या किंवा तिथं येतात. ती बघा नारळ फोडण्याची व्यवस्था. नारळ येथे फोडावे, कुंडल पण लावावे, अगरबत्ती येथे लावावी. आणि हा जो तुम्हाला जो
आता आपण आग्नेय मातेच्या मंदिरात आलेलो आहे. चिनार मातेचं मंदिर त्या बाजूला आहे, रेल्वेच्या बाजूला आहे. आणि हा आपण जेव्हा बाहेर येतो ना कोणगावला त्याला इथं आहे. आणि हा मंदिराचा जीर्णोद्धार 1999-2001 या वेळेत झालेला आहे. आणि आमची खरी गावची जत्रा इथंच बसते. गावदेवी चिनार माता आहे, अग्नी माता आहे, दोन्हीकडे जत्रा होते आणि खूप उत्साहात होते. मंदिराला म्हणजे मंदिर खूप मोठं आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये खूप जागा आहे जेणेकरून भाविक तिथं म्हणजे जास्तीत जास्त भाविक तिथं दर्शन घेऊ शकतील. आणि मंदिराचा परिसर खूप निसर्गरम्य, तुम्ही बाजूला आजूबाजूला बघू शकता शेती आहे. आणि हे तर चला आता गावच्या देवींचं दर्शन झालेलं आहे. तर आता जायचं आहे की जे गावचे देवता आहेत जवळपास त्यांना आपण श्रीफल देणार आहोत. तर चला, धन्यवाद. आता हे बघा मंदिर आहे. आता मंदिरामध्ये दर्शन झालेले आहे सर्वांचं. मंदिरामध्ये दर्शन झालेले आहे. तर आता आम्ही जाणार आहे काकुदेवाच्या मंदिरामध्ये वरती टेकडीवरती. काकुदेवाच्या यात्रेनिमित्त सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. राजेश भाऊ आपली इथे व्यवस्था करते. पाण्याच्या बाटल्या पण आहेत, बर्फ पण आहे, ते सर्व टाकून ठेवले. काम लावून दिलेलं आहे. हे बघा यावी पाण्याच्या बाटल्या पोचवा म्हणून. हे आमचे गावचे खाटीक आहेत. कोंबड्याची बली दिलेली आहे. गाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. चला चला. खूप उंच डोंगरी आहे. लहानपणी आम्ही यायचो इथून. हे बघा इथून आलो आम्ही. ही पायवाट आहे आणि हे भाविक चाललेले आहेत सर्व. पुढे बघा मंदिर आहे, कोट आहे जुन्या काळातला. काही दर्शन करून आलेले आहेत. हे बघा आजचे सेवेकरी राजेश म्हात्रे, श्रीकेत पुरू आणि बाकी चिल्ड्रन्स. अरे राम म्हात्रे हे घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
काहीच आता आपल्यावर दर्शन करून झालेलं आहे, तर आता घरी निघणार आहे. भाविक येत आहे अजून भरपूर, हे बघा भाविक येत आहे. तर चला आता आजच्या ब्लॉगची समाप्त करतो. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.